भारतात अटक करण्यात आलेल्या मॅथ्यू वॅन डायक या भाडोत्री अमेरिकन सैनिकाच्या अडचणीत आता वाढ झालेली आहे। राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA आता एक्स या आणि यूट्यूबला पत्र लिहून मॅथ्यूच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेल्या पोस्टचा सविस्तर तपशील मागवणार असल्याची माहिती मिळते। अत्यंत महत्त्वाची अशी बातमी, वॅन डायक अधिक नवीन कामं मिळवण्यासाठी आपल्या जुन्या कामांची उघडपणे प्रसिद्ध करत असे आणि यासाठी त्यानं स्वतःचं एक स्वतंत्र वेबसाईट, एक्स अकाउंट आणि एक यूट्यूब चॅनल देखील तो चालवत होता। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेतोय, तर या माध्यमावरून तो आपल्याला विविध मोहिमांचं आपल्या प्रदर्शन करत होता असं सुद्धा तपासात NIAच्या उघड झालेलं आहे। तर या संदर्भात विश्लेषण आपण जाणून घेणार आहोत निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांचं। सतीश सर, स्वागत आपलं। सतीश सर, या ज्या अमेरिकन सैनिकाला पकडण्यात आलेला आहे मॅथ्यू डॅनला, तर या संदर्भात काय सांगाल? मॅथ्यूच्या आणि ज्या पोस्ट आहेत त्याची सुद्धा माहिती आता NIAनं मागवलेली आहे। नक्कीच अमेरिकेचा नागरिक असणारा हा मॅथ्यू वॅन डायक आणि त्याच्यासोबत इतर 6 युक्रेन नागरिक यांना जे आहे भारताच्या NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनं पकडलेलं आहे आणि त्यांच्या विरुद्ध UAPA अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ऍक्ट जो मुख्यतः दहशतवादाशी संबंधित असतो त्याच्या अंतर्गत जी आहे कारवाई करण्यात येणार आहे। याच्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट, भारतामध्ये अमेरिकेचे जे अँबॅसेडर आहेत सर्गिओ गोर हे भारताच्या नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझरला भेटलेले आहेत। म्हणजे नक्कीच यामध्ये नॅशनल सिक्युरिटीशी संबंधित, राष्ट्रीय सुरक्षिततेशी संबंधित सुद्धा अँगल त्या ठिकाणी असणार आहे आणि त्या अनुषंगाने ही भेट सुद्धा महत्त्वाची ठरते। टुरिस्ट विजावर हे सगळे लोक त्या ठिकाणी आले आणि एक प्रकारे आंतरराष्ट्रीय कट भारत विरोधी कारवायांसाठी एक प्रकारे इम्प्लिमेंट करण्यासाठी हे आले। इथून नॉर्थ ईस्ट मध्ये ते गेले आणि नॉर्थ ईस्ट मधून म्यानमारमध्ये जाऊन त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग तिथल्या काही दहशतवादी संघटनांना दिलेलं आहे आणि आपण जसं जाणतो की म्यानमार मधल्या संघटना त्याचबरोबर नॉर्थ ईस्ट मधल्या भारत विरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटना यांच्यामध्ये जे आहे नेहमीच एक प्रकारे युती असते, तशा प्रकारचे ते काम त्या ठिकाणी करतात। मागच्या काही वर्षांमध्ये मणिपूरमध्ये ज्या प्रकारची अस्थिरतेची परिस्थिती होती त्यामध्ये सुद्धा जे आहे या म्यानमार मधल्या काही संघटनांची त्या ठिकाणी रोल याच्यात होता। आणि हा मॅथ्यू वॅन डायक जो आहे आणि त्याच्याशी संबंधित त्याचे सोशल मीडिया अकाउंट्स जे आहेत तर सोशल मीडिया अकाउंट्स मधून तो स्पष्टपणे दाखवतो की याच्या अगोदर सुद्धा जे आहे लिबिया वॉरमध्ये असेल किंवा वॉर करस्पॉन्डंट म्हणून असेल आणि मुख्यतः ड्रोन सेल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन कसे तो त्या ठिकाणी बनवत होता, त्याची टीम बनवत होती। त्याचबरोबर जे आहे सो कॉल्ड सेल्फ डिफेन्सच्या नावाखाली वेगवेगळ्या देशांमध्ये जे ऑपरेस्ड ग्रुप आहेत म्हणजे त्यांच्या मते ज्यांच्यावर अन्याय होतो, सरकार अन्याय करतं, अशा प्रकारच्या लोकांना जे आहे ट्रेनिंग देण्याचं काम, म्हणजे थोडक्यात अशा विद्रोही गटांना, दहशतवादी गटांना ट्रेनिंग देण्याचं काम, त्यांना ड्रोन्स प्रोव्हाइड करण्याचं काम हे सगळे लोक त्या ठिकाणी करत होते। आणि भारतामध्ये जर टुरिस्ट विजावर येऊन जर हे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्समध्ये असे जर कामं त्या ठिकाणी करत असतील तर एक प्रकारे जे आहे नॉर्थ ईस्टला अस्थिर करणं आणि भारतामध्ये दहशतवादी कारवायांना सतीश सर, एक मिनिट तुम्हाला थांबवते। इथे कुठेतरी मॅथ्यूच्या निमित्तानं हेडलीचा सुद्धा एक आठवण होते, हेडलीची सुद्धा। नक्कीच कारण मी तोच अँगलवर येत होतो की आतापर्यंत आपण जे आहे पाकिस्तान आणि बांगलादेश याच्यावर आपलं लक्ष त्या ठिकाणी होतं, पण अमेरिकेसारखं राष्ट्र असेल किंवा युक्रेन सारखं राष्ट्र असेल तिथून अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज जर होत असतील आणि दहशतवादाला त्या खत पाणी त्या ठिकाणी घालत असतील तर हेही महत्वाचं आहे। म्यानमारमध्ये आपल्याला माहिती आहे की तिथले जे हुंटा सरकार आहे, थोडक्यात जे लष्करी राजवट आहे, तिथे अमेरिकेचा त्याचबरोबर चायनाचा सुद्धा इंटरफिअरन्स असतो आणि त्या अँगलनं सुद्धा या सगळ्या गोष्टीला पाहायला पाहिजे। माझ्या मते NIA ऑलरेडी हा तपास आपल्या हाती घेतलेला आहे, ते आणखी डिटेलमध्ये जातील आणि नेमकी याची पाळंमुळं काय आहेत, इथल्या ज्या आहेत कुठल्या लोकांशी त्यांचा संबंध आहे, कुठल्या संघटनांशी संबंध आहे, याच्यावरून आणखी हा किती जटिल कुटील डाव आहे हे काही काळानंतर आपल्या समोर येईलच। पण नक्कीच एक आंतरराष्ट्रीय डाव आहे भारताला उद्ध्वस्त करण्याचा, ते यांच्या या मॅथ्यू वॅन डायकच्या अनुषंगानं आपल्या समोर येताना दिसतंय। नक्कीच धन्यवाद सतीश सर तुमच्या या विश्लेषणाबद्दल।